श्री सूर्यदेवाय नमः. तर रथसप्तमी दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. सूर्यदेवाला अर्पण करायचा आहे. त्या दिवशी त्या दिवशी एक तांब्या घ्या. तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यात हळदी कुंकू टाकावे, तांदूळ टाकावे, थोडंसं तीळ टाकावे. हळदी कुंकू झाल्यानंतर पुन्हा परत पांढरे फुले. रथसप्तमी दिवशी सूर्यदेवाची रथावर बसलेली पूजा करायची असते आणि पूजा केली. जर तुमच्याकडे त्याचे चित्र असेल किंवा नसेल तर रांगोळी काढून घ्यायची आहे. 2 नागिनीचे पानं घ्यायचे आहेत. नागिनीच्या पानावरती आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, सुपारीची किंवा गणपतीची. गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू झाल्यानंतर त्याच्यावर फुलं वगैरे अर्पण करायचे. ओम सूर्यदेवाय नमः याचा जप करत राहायचं आहे पूजा करताना. नंतर दिवा लावायचा आहे. दिव्याची पण पूजा करून घ्यायची. नंतर आता पूजा करून झाल्यानंतर आपण आपल्या घरात दूध कशी उतू घालायचे हे पण पाहायचं आहे. धान्यांची पूजा करून घ्यायची आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी जे काय असेल ना तुमच्याकडं, तांदूळ, तीळ वगैरे सगळं, त्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजा एकत्र केली तरी चालते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला दान करायचं असतं ना, त्यामुळे ते बाजूबाजूला वेगवेगळे कर ठेवायचे सगळ्यांमध्ये. मग ते सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर रथाची पूजा करायची. हळदी कुंकू व्हायचे, वस्त्रमाळा व्हायच्यात. सगळं झाल्यानंतर दूध उतू कसे घालायचे. आता दूध आपल्या घरात दूध उतू का घालायचे. आपल्या घरात वास्तुशांती होते तेव्हा दूध उतू घालतो का, तर वर्षभर धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून. त्याच पद्धतीने सूर्यदेवाच्या समोरच दूध उतू घालायचे आहेत. पण समोर नसल्यामुळं मी काय केलेलं आहे, दूध उतू घालायला गॅसवरती घातलेलं आहे. कारण की दूध उतू घालायला समोर जागा नव्हती आणि गौऱ्या वगैरे पण नव्हत्या माझ्याकडे. त्यामुळं मी तिकडं दूध उतू घातलं आहे गॅसवरती. एक बोळकं घ्यायचं आहे आणि बोळकं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना तांदूळ, तीळ आणि दूध आणि साखर टाकायची आणि ते गॅसवरती ठेवायचे आणि